घरातून उचलून नेत विवाहितेवर अत्याचार, अत्याचारानंतर गावातल्या चावडीवर आणून बांधलं. सगळ्या मर्यादा ओलांडल्या, बीड पुन्हा हादरलं. टोळ्या चालवणं, घेरून मारणं आणि खून करणं, बीड मधल्या गुन्हेगारीचे असे अनेक प्रकरणं मागच्या काही वर्षात समोर आलेत. पण आता बीड मधून जी घटना समोर आली आहे ती ऐकून कदाचित पुन्हा एकदा तुमच्या तळपायातली आग मस्तकात जाणार आहे. हो, बीडच्या हिवरा पहाडी गावात एका महिलेसोबत जे घडलंय ते ऐकून पुन्हा एकदा राज्यात बीडच्या गुन्हेगारीची चर्चा सुरू झाली आहे. कारण आता सगळ्या मर्यादा ओलांडून थेट महिलेवर अत्याचार करून तिला गावातल्या चावडीवर बांधून ठेवल्याची घटना घडली आहे. संताप निर्माण करणारा हा सगळा प्रकार काय, जरा सविस्तर समजून घेऊ. संतोष देशमुख यांची हत्या असो की महादेव मुंडे यांचा केलेला वाईट शेवट, बीड मधल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्य हादरलं होतं. त्यानंतर राज्यात वेगवेगळ्या भागात मोर्चे निघाले, विषय थेट कोर्टापर्यंत, विधानसभेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत गेले. अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, पालकमंत्रीही बदलले, तर कुणाचे मंत्रीपद गेल्याचीही चर्चा झाली. पण बीड मधली गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाहीये. आता बीड मध्ये जो प्रकार घडलाय त्यामध्ये सगळ्याच मर्यादा ओलांडल्या गेल्यात. आम्ही तुम्हाला जी घटना सांगणार आहोत ती ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. हो, कारण बीडच्या हिवरा पहाडी गावातल्या एका विवाहित महिलेवर अत्याचार झालेत. विषय फक्त अत्याचारापर्यंत थांबला नाही, तर नराधमानं विवाहितेवर रात्री अत्याचार करून दुसऱ्या दिवशी पहाटे तिला गावातल्या चावडीवर आणून बांधलं. सकाळी दिवस उगवला आणि चावडीवरचं हे दृश्य पाहून सगळं गाव हादरलं. घटनाक्रम जरा सविस्तर समजून घेऊ. पीडिता 10 मार्चला रात्री आपल्या घरी झोपलेली होती. यावेळी घरात सगळे कुटुंबीयही होते. रात्री 3 वाजेची वेळ, म्हणजेच 11 मार्चच्या पहाटेची वेळ. अचानक आरोपी वैभव पटेकर घरात घुसला. त्यानं पीडितेला उचलून नदीकडे नेलं. त्यावेळी पीडितेनं ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तिचं तोंड दाबण्यात आल्याची माहिती आहे. नदीजवळ नेऊन आरोपीनं पीडितेचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार केले. हा नराधम तिथपर्यंत थांबला नाही. त्यानंतर त्यानं विवाहितेला थेट गावातल्या चावडीत आणून बांधलं आणि तिथून तो पसार झाला. त्यानंतर विवाहिता तिथंच बेशुद्ध झाली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दिवस उगवला तेव्हा गावातल्या लोकांनी हा सगळा प्रकार पाहिला. त्यानंतर गावातल्या महिलांना पीडितेनं मदत मागण्याचाही प्रयत्न केला, पण त्या पीडितेचे कुटुंबीय येईपर्यंत कुणीही तिला मदत न केल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय, जो आम्ही तुम्हाला स्क्रीनवर स्पष्टपणे दाखवू शकत नाही आहोत. पण या घटनेचं गांभीर्य तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल. त्यानंतर घाबरलेल्या पीडितेला सुरुवातीला भीती वाटली, पण नंतर तिनं मोठ्या हिमतीनं पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात FIR दाखल केला असून आरोपीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत. पण बीड मध्ये घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा राज्याला हादरवून सोडलंय. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासातून काय समोर येणार, खऱ्या आरोपींना शिक्षा होणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.